आता 6 चेंडूचा खेळ असेल, 3 ओव्हरचा, प्रत्येक ओव्हर मागे 6 चेंडू असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचच्या दिशेनं गणेश आणि साहिल ही पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. गणेश आणि सौरभ हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. सौरभ दाखल झाला. गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर मंगेश ओव्हर क्रमांक 1 मध्ये. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी या मंगेशची राहिली. पहिला चेंडू लॉफ केला जातोय, कॅचचा कॉल दिलाय आहे नितीन त्याच्या डोळ्यासमोर. चेंडू टप्पा पडतोय, 1 बाउन्स निघून जाईल चौकारासाठी. येतील 4 धावा. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक पाय बरोबर पुढे काढला, तदनंतर मागच्या पायावरती थोडासा बसला. पॅडल स्वीप साठी ओळखला जातो. स्वीप फटका, क्रॉस बॅटेड फटके यासाठी गणेश शिंदे ओळखला जातो. ड्राईव्ह त्याचे अप्रतिम राहिलेत. नितीन कुंभारच्या समोर खऱ्या अर्थानं भरपूर अवघड होती त्याच्यासाठी कॅच. मात्र प्रयत्न त्याचे चांगले राहिले. हा फटका थोडासा फसला जातोय, कॅच होणं गरजेचं राहील. कॅच ड्रॉप होतीये, गणेश शिंदेची कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सोनवणे टीम कॅप्टन नाराज असेल, नितीन नाराज असेल, मंगेश नाराज असेल. या कॅचेस सारख्या येत नाहीत. गणेश शिंदेला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही, षडयंत्र करावे लागतात. प्लॅनिंग नाही, वेगळं प्लॉटिंग करावं लागतं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचे पडसाद काय उद्भवत आहेत हेही बघायचं आता. वॉट बॉल, वॉट बॉल, वॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सोनवणे टीम मंगेश कडून सध्या चालू आहे. गणेश शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती आलेल्या चौकारानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. 3 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गती परिवर्तन, खाली पूर्णपणे वाकलाय, तदनंतर शॉट आर्म पूल करून घेतलाय. डीप स्क्वेअर एक रिझनला चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क जाईल, जिथे येतील 6 धावा. पूर्णपणे टायमिंग दिलं, पूर्णपणे वेळ दिलाय गणेश शिंदेला. या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं, मराठवाडी गावाचं नाव घेऊन जो पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पोहोचला तो गणेश शिंदे. गेले कित्येक वर्ष या खेळाडूला खेळताना पाहताय. बरेचसे खेळाडू या खेळाडूकडे बघून आज क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. बऱ्याचशा खेळाडूंचा तो आयडॉल आहे आणि सध्या तो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. यावेळी देखील फटका थोडा फसलाय. नितीन आहे, चुकी करणार नाहीये. पहिल्याच ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू दिलाय मंगेशनं. गणेश शिंदेला जास्त वेळ टिकून दिलं नाहीये, गणेश शिंदेला जास्त वेळ थांबून दिला नाहीये. आणि गणेश शिंदे या नावाचं वादळ येण्याआधीच सोनवणे टीमचा यशस्वी पहिल्या फळीतला गोलंदाज मंगेशनं चले जावचा इशारा दिलाय. म्हणजे पहिली ब्रेक थ्रू, पहिली विकेट त्यानं मिळवली आहे आणि नितीन यांनी पकडलेलं अप्रतिम कॅच. आजच्या दिवसामध्ये तब्बल 3 कॅचेस या नितीन यांनी पकडलेत आणि गणेश शिंदे बाद झाल्यानंतर दाखल झालेत अजित सुतार बॅटिंगसाठी. ओमसा एमटीसी अप्रतिम क्वालिटी, HD क्वालिटी आणि समालोचकांचा आवाज देखील HD ज्या पद्धती ओमसा एमटीसीने DJ अद्वैत यांच्या सेटअपमुळे. पण तुमचा सेटअप काय आहे, सेटअप किती क्वालिटीचा आहे, सेटअपमध्ये कोणता ब्रँड आहे, याच्यामुळे यूट्यूबमध्ये आवाज कसा सोडला जातो, या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड असतात. ओमसा एमटीसी 79,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स त्यांचे आत्तापर्यंत झालेले आहेत. लवकरच 1 लाख फॉलोवर त्यांचे पूर्ण होतील आणि आनंदाची गोष्ट आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिझन. चेंडू आपण पाहिलं सर्कलच्या आतमध्येच आहे. 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिस होतोय. आलं डोळ्यावरती येऊन, गणेशनं सांगितलं, निघून गेला 4 धावेसाठी. महत्वाचा चौकार होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. अजित यांनी पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. टीमची टोटल अगदी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गणेश शिंदे जरी आउट झाला तरी धावा येणं महत्वाचं आहे. गणेश शिंदेचा परफॉर्मन्स होता, तो धावा करत होता.
पूर्ण प्रयत्न असेल. तुमची 3 ओव्हरची मॅच आहे, प्रत्येक ओव्हरला 10 जरी ठेवला तरी कुठेतरी मराठवाडी या टीमकडे बॉलिंग अटॅक आहे, ती बोलेल 30 धावा, 30च्या पुढे धावा, सॅटिस्फाईड स्कोर. टार्गेट एकच असेल 30च्या पुढे धावा करण्याचं. आणि हे टार्गेट सोनावडे टीम कशा पद्धतीने मी म्हणेल की 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मंगेशची गोलंदाजी चांगली राहिली, विकेट त्याने प्राप्त केली, पण धावाही खर्च झालेत, हे विसरून चालणार नाही. 16 धावा. आता नितीन आलाय गोलंदाजीसाठी. उदयला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण तो अगदी सजवतोय. चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. मॅचेस जेवढ्या लवकर खेळवता येतील तेवढ्या लवकर आपण खेळवणार आहोत, कारण की फायनल मॅच आपल्याला चांगल्या उजेडामध्ये पाहायची असते. आज बऱ्याचशा नामांकित संघ आहेत. यानंतर कराटे विपक्ष वन साइड जिव्हाळा अशी मॅच आजच्या दिवसामध्ये बघायला भेटेल. कराटे टीम दाखल होईल वन साइड जिव्हाळा टीम. कॅप्टन तुम्ही असाल तर टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लगेच या. मी म्हणेल तुम्ही येऊन व्यासपीठावरती बसा. नितीन दाखल झालेत गोलंदाजीसाठी. डावखुऱ्या त्याचा फलंदाज, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न खेळाडू आहे मंगेश. चेंडू पोहोचेल आणि फेकला देखील जातोय. एकच सिंगल धाव. आरएसए मैदान गोठवली. गोठवलीच्या भूमिपुत्रांनी खऱ्या अर्थानं जपून ठेवलेलं मैदान, आणि गोठवलीचे बरेचसे भूमिपुत्र याच मैदानामधून क्रिकेट खेळायला शिकले आणि या मैदानानं खऱ्या अर्थानं गोठवली गावाचं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन आलं. असं हे गोठवली गावाचं मैदान. अनिकेत दादा म्हात्रे असतील आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार असेल, यांचं सातत्याने आम्ही आभार व्यक्त करत असतो. आणि का नाही करायचं, ज्यांनी पाटण तालुका टेनिस क्रिकेटला वर्षभर मैदान खेळण्यासाठी दिलंय. लॉफ केला जातोय, अप्रतिम फटका आहे, टायमिंग ला जवाब आहे, फटक्यामध्ये दम आहे. धावा भेटतील 8 डझन. अजित सुतारच्या बॅटमधून डीप मिड विकेट रिजन होतोय कव्हर. 23 धावसंख्या, 23 धावा आलेत. मराठवाडी टीम बोलत असेल जरी आमचा महत्वाचा बॅटर जरी नसेल तरी धावा आल्यात आणि त्या इम्पॉर्टंट आहेत. आई लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉटला डीप मधून खेळाडू आता वेगाने येतोय. चेंडू पर्यंत पोहोचलाय तो. चेंडू त्याच्या हातामध्ये असतानाच एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. 24 धावसंख्या, 24. हिमांशू आमच्यासोबत जोडलाय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. आपलं आयोजन असल्यानंतर आपल्याला डाऊन टियर आयोजनामध्ये प्रत्येक मेहनत करावी लागते. आयोजनाला नाव आपल्या गावाचं, आपल्या देवीचं, आपल्या ग्रामदेवताचं असतं आणि आपल्या या आयोजनासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागते. लॉफ करण्याचा प्रयत्न थोडा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर. अगदी बॅटीची लिडिंग एज होती. कॉट बिहाइंड दी विकेट. अंपायरनं सांगितलं येस यू आर आउट, जावं लागेल तुला आणि बॅट्समन होईल बाद. सौरभला जावं लागतंय. 4 चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 24 या आकड्यावरती. टॉससाठी कॅप्टन या कराटे टीम आणि वन साइड जिवाळा कॅप्टन. मी म्हणेल की येऊन तुम्ही व्यासपीठावरती बसा. विकास म्हणजे विक्स या नावानं त्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर मंगेश दादा यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम मंगेश दादा. श्री बागजाई देवी चषक 2025 मध्ये आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. गती परिवर्तन, मिड विकेटला खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल तोपर्यंत फेकी केली आहे. व्हॉट हॅपन, कदाचित जावं लागतंय का, कदाचित जावं लागतंय का. लेग अंपायर, मेन अंपायर एकमेकांकडे बघतायत. हात लागलाय का, का चेंडू लागलाय. भाई ट्विस्ट आहे, रुको जरा सबर करो. दोन्ही अंपायर येतील कारण की अंपायर रिव्ह्यू कडे जातील का. कारण की हातामध्ये चेंडू होता का, अंपायरच्या मनामध्ये शंका आली. त्यांची चर्चा चालली आहे. कदाचित आपल्याकडे वळलेत ते आणि थोड्या वेळानंतर देतील डिसिजन. नॉट आउट आहे. अंपायरनं पाहिलं की चेंडू नव्हता हातामध्ये, तो हात लागलाय. खूप छान डिसिजन. अंपायरचं कौतुक करेल मी. घाई केली नाहीये त्यांनी डिसिजन देण्यामध्ये, कोणतीही घाई केली नाहीये. पारदर्शकपणा दाखवलाय त्यांनी. खूप छान. 25 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. 1 चेंडू बाकी आता.
लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली नाहीये. एकच धाव. एकच धाव. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल अगदी 26 या धावसंख्येमध्ये. 26 धावा. या 26 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता उदय आलाय गोलंदाजीसाठी. कॅप्टनला टॉससाठी आपण कॉल दिलाय. कराटे टीम आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. वन साइड जिवाळा तुम्ही व्यासपीठावरती येऊन थांबा. कॅप्टन येस आलेत. बर्थडे बॉय, आज संडे आहे, काल बर्थडे झाला. लॉफ केलाय, टॉप एजला निघून जाईल. मंगलमूर्ती मराठवाडी टीम जिथे बसली आहे त्यांच्या पॅव्हेलियनच्या डोक्यावरून अगदी फ्लाइटेड निघून जाईल. अजित सुतारचा वार, पलटवार. 32 धावसंख्या, 30 पार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ती गणेश शिंदेची कमी भासत नाहीये. वो रहता वो भी ठोकता, ये भी ठोक रहा है. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स. गती परिवर्तन, पुन्हा लॉफ केला जातोय. नितीन चुका करत नाही, नितीन कॅच ड्रॉप करत नाही. चांगल्या पद्धतीने चेंडूच्या खाली येतो. जज त्याची कॅच करण्याची पद्धत एक चांगली आहे. खूप चांगला जज त्यानं केला. आजच्या दिवसातली 4थी कॅच त्यानं पकडली आहे. पहिल्या मॅच मध्ये 2 कॅच, आता मॅच मध्ये 2 कॅच. टीमची टोटल आपण पाहिली जैसे ते वैसे 32 2 चेंडू झालेत. आमच्या सोबत कॅप्टन वन साइड जिवाळ्याचे जोडले गेलेत. कॅप्टन आलेले आहेत. कराटे टीम तुम्ही आता तयार राहा. कॅप्टन या, कारण की वन साइड जिवाळ्या टीमचे कॅप्टन येऊन थांबलेले आहेत. कराटे टीम देखील कॅप्टन आलेले आहेत. विजय दाखल झालेत. बॅटिंगसाठी थोडासा बाहेर होता, पंचांकडे दाद मागितली जाते. कोणती हालचाल नाही, शफल झालेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवला. 3 to go. 3 चेंडू आता बाकी आहेत. लॉफ केला जातोय. मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग स्वीट साऊंड. इज गोज टू मॅक्सिमम, इज गोज टू बिग हिट, इज गोज टू बिग हिट. षटकार आहे. 38 नाव. 38 आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बॅटिंग करत असताना टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ या मॅच मध्ये धावा करतोय, धावा बरसतोय, धावा गोळा करतोय. षटकार चौकाराच्या मदतीनं सिंगल डबलही आहेत आणि या सर्वांच्या मदतीने एक चांगली धावसंख्या आता उभारली आहे. 38 धावसंख्या इज नॉट अ बॅड स्कोर, इज अ फायटिंग स्कोर. हा एक फायटिंग स्कोर आता तयार केला या टीमनं. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत विजय मैदानामध्ये. पुढे येऊन लॉफ केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. खेळाडू आहे डीप मधून. चेंडू अडवला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आता केला जातोय. तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला या 2 धावा आता मात्र कंप्लीट केल्या जातात. 1 to go. एक शेवटचा चेंडू आता बाकी आहे. त्यानंतर होईल नवीन मॅचचा टॉस. पुढे खेळण्याचा प्रयत्न सर बॅटवरती आला नाहीये. धावा कदाचित डिक्लेअर मध्ये भेटतील. एक सिंगल धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस टीम बॅटिंग करत असताना मराठवाडी मंगलमूर्ती संघाची धावसंख्या 41 आणि 42 धावेची गरज या टीमला. 42 धावा आता मात्र सोनवणे टीमला करायचे जिंकण्यासाठी. तोपर्यंत टॉससाठी जाऊयात आपण. कराटे टीम आणि वन साइड जिवाळा दोन्ही टीम मात्र आता प्रेझेंटेशन टॉस का बॉस येथे असतील, जिथे राजेश कुराडे मिस्टर PTPLचा बॅनर आणि श्री वाघजाई देवी चषकचा टॉस का बॉस आहे. तिथे लहूजी जाधव सर आपल्यासोबत जोडतील आणि पाहूयात त्यांच्या माध्यमातून टॉस. भरत दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच किरण सर.
वन साइड जिव्हाळा विपक्ष टीम कराटे. मेंटर ऑफ वन साइड जिव्हाळा प्रवीण हरुगडे कॅप्टन उपस्थित आहेत आणि कराटे टीमचे कॅप्टन साहिराज आपलं देखील स्वागत आहे. हेड अँड टेल कॉल करायचं आहे. लक्षात घ्या 20 चेंडूंचा सामना. वन साइड जिव्हाळा कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. आज सकाळपासून पहिल्यांदा टेल आला आहे. अगदी हेड खूप जास्त वेळ आला आहे. महत्त्वाचा म्हणजे टॉस जिंकला. प्रथमतः अभिनंदन. निर्णय काय असेल? निर्णय बॉलिंग. 20 चेंडूंचा सामना आहे आणि संपूर्ण स्क्वॉड तयार आहे. आज रविवारचा दिवस. हां, सर्व तयार आहे. सर्व आवडीनिवडीने खेळायला आले आहेत. सकाळी उठून व्यवस्थित आंघोळ वगैरे करून सगळी मस्तपैकी आता मॅच चांगली खेळणार आम्ही सगळे. समोर वन साइड जेव्हा एक मोठा संघ आहे आणि तुम्ही यंग कॅप्टन आहात. काय भावना आहेत आणि कशी वाटली घोषटवाडीची स्पर्धा? घोषवाडीची स्पर्धा एक नंबर असते. गावाला पण त्यांची स्पर्धा चांगली आहे आणि समोरची टीम तर आमच्यासोबत 5-6 वेळा खेळले आहे. त्यामुळे आम्हाला पण अनुभव आला आहे समोरच्या टीमचे. दर्जेदार आम्ही पण खेळू. थँक्यू व्हेरी मच साईराज. बॅटिंग करायची आहे. प्रवीण हरुगडे 20 चेंडूंचा मॅच सामना आहे. काय टार्गेट सेट केलं आहे? आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट घोषटवाडीच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. काल तुमचा वाढदिवस झाला, परंतु पाचच्या आठवड्याची स्पर्धा आई विठ्ठलादेवी चषक तुम्ही फायनलमध्ये पोहोचलात आणि या ट्रॉफी फटकावलीत. आज टीम पूर्णपणे तयार असेल कदाचित आणि आज रविवारचा दिवस. स्क्वॉड आहे संपूर्ण? हो, स्क्वॉड आहे. आणि कसं वाटलं घोषटवाडी गावचं आयोजन? जर विचार केला तरी 2 दिवसीय स्पर्धा, ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत आणि एक पाटण तालुक्यातील मोठी स्पर्धा. खरं तर गेल्या आठवड्यात टुर्नामेंट चालू झाली होती. टेनिस हंगामाचा आपली सुरुवात झाली होती, पण काही निसर्गाच्या याच्यामुळे आपल्याला खेळवता आली नाही. आता ही स्पर्धा खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे, टेनिस हंगाम आपला. आणि मी घोषटवाडी आणि वाघजाई देवी सर्व उत्कृष्ट मंडळांना मी शुभेच्छा देतो. त्यांचं नियोजन चांगलंच आहे आणि उत्कृष्ट पार पडेल. थँक्यू व्हेरी मच. हे होते कॅप्टन प्रवीण हरुगडे. अभिनंदन साईराज. टॉस जिंकला साईराज कॅप्टन कराटे. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे वन साइड जिव्हाळा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स किरण मस्कर सर. धन्यवाद. थँक्यू. टॉस नुकताच झाला. कराटे टीमनं सांगितलं टॉस जिंकलं तर गोलंदाजीसाठीच जाणार. वन साइड जिव्हाळा टीमला बॅटिंगसाठी आमंत्रण केलं. 42 धावेचं आव्हान या मॅचमध्ये. सोनोटी टीमची पहिली ओपनिंग पेअर दाखल झाली. मागील मॅचमध्ये देखील पार्टनरशिप चांगली केली होती नितीन आणि मंगेशने. सोनोटी टीम तेच बोलत असेल, एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आज. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये गणेश शिंदेच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने ती ओव्हर खेळून घेत आहेत. त्या ओव्हरमध्ये विकेट वाचवून खेळणं गरजेचं राहील या टीमसाठी. धावा कशा होत आहेत, पहिली ओव्हर कशी जाते सोनवडी टीमच्या दोन्ही बॅटर्ससाठी, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. हिमांशू दादा, तुला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावाही हव्यात, त्याच्यामध्ये तुला विकेटही सांभाळायची आहे. आणि सोनवडे टीमनं गोलंदाजी करत असताना एक्स्ट्रा धावा दिल्या नाही आहेत, अशी गोलंदाजी त्यांची राहिली. मात्र यावेळी सेकंड इनिंगमध्ये एक एक धाव त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल. मी म्हणेल नितीन आणि मंगेश ही पेअर इम्पॉर्टंट असेल. भाई ये रुकेगे तो ये ठोकेगे, ये नहीं झुकेगे. मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू गणेश शिंदेचा अगदी अंगावरती आलाय. ज्या वेगानं अंगावरती आला हा चेंडू, खेळत असताना मागे जाऊन पूल करण्यासाठी टायमिंग भेटलं नाहीये. वेगवान गोलंदाजी, एक कमी पावलाचा रनअप आहे, सिंपल ऍक्शन आहे, पण चेंडू टप्पा आणि गतीवरती आहे. लॉफ केलाय डीप मधून, कॅचचा कॉल दिलाय. विजय चेंडू खाली येतोय. नितीननं विकेट सोडली आहे. बॅड न्यूज फ्रॉम अखरी सोनवडे टीम. नितीन आउट होतोय. एक मोठी विकेट बिग हिटच्या प्रयत्नामध्ये, आणि मारून खेळायचं या मॅच मध्ये. मोठे फटके हवेत या मॅच मध्ये.
पण ते सीमारेषेच्या बाहेर हवेत. उदयला लवकर यावं लागलं. मागील मॅचमध्ये या पहिल्या जोडीनं पहिल्या पेअरनं मॅच संपवली होती लवकर. आता पहिली विकेट लवकर टाकली आहे. .42 टार्गेट, 42 धावांचं टार्गेट. उदय दाखल झाला. टीमचा एक महत्वाचा फलंदाजीच्या फळीमधला बॅट्समन. 1 डाऊन साठी नेहमी येतो तो. गणेश शिंदे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर लेग कट, टॉप कट यासाठी ओळखला जातो. गती परिवर्तन येणारे चेंडू. वॉट अ बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला नाहीये. पूलसाठी बरेचसे फलंदाज हल्ली खेळतात. बॅकफुटला ओहो फॉलो थ्रू मध्ये. डॉट बॉल. हल्ली जर्सीवरती तो पाटण तालुक्याचा लोबो आल्यापासून काय टीमच्या जर्सीमध्ये एक वेगळी मजा आहे आणि वेगळा रंगत आले. खूप छान पॅटर्न बनलेत सगळ्या टीमचे. सचिन कुंभारचं जो पाटण तालुका ग्राफिक्सचा मेन आहे त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. खूप छान PTPLचे ग्राफिक तो बनवतो स्पर्धेचे आणि तालुक्याचा लोगो खूप चांगल्या पद्धतीने त्यानं बनवला. यंदाची PTPL देखील मोठा धमाका आहे याच मैदानामध्ये. सकाळी नाही संध्याकाळी यावं लागणार खेळण्यासाठी. नाईट असेल, बिग फाईट असेल. लॉफ केलाय, टायमिंग नाही जुळलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न राहिलाय. उदयाला धावत. मंगेशने सांगितलं मागे जावं लागेल कारण की डिक्लेअर मध्ये आता 1 धाव जातीये. की रन घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. तब्बल चेंडूचा खेळ 5 झालेला आहे. पण चिको मंगेश जबाबदारी थोड्या वेळानंतर या ओव्हर नंतर जबाबदारी मी घेईल जणू असं त्यानं सांगितलंय. यॉर्कर दांडी 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 गुल. विकेटचं पतन. यॉर्कर चेंडू क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं आणि तदनंतर उदयला पूर्णपणे बीट केलं. या आधीच्या चेंडूवरती धाव घेण्यासाठी उदय तयार होता. त्याला थांबवलं, नकार दिला त्या धावेसाठी आणि त्यानंतरच्याच येणाऱ्या चेंडूवरती उदयला माघारी पाठवलं. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग जास्त करू नका. बॅट्समन मैदानामध्ये पोहोचेल. स्पीडअप आपण ठेवा. मंगलमूर्ती मराठवाडी टीमनं आतापर्यंत मॅचवरती पकड ठेवली आहे. आपण होतो टीमच्या लोबोबद्दल, पाटण तालुक्याच्या लोबोबद्दल आपण चर्चा करत होतो. जो प्रत्येक टीमच्या जर्सीवरती तुम्ही पाहता एक तुमच्या संघाचा लोबो, एक पाटण तालुक्याचा लोबो. आणि हा खूप छान आहे. तुम्हाला तालुक्याबद्दल अभिमान हवा आहे. तालुक्याचा अभिमान, जो ज्या तालुक्यामध्ये तुम्ही खेळता त्याचा अभिमान तुमच्या टी शर्टवरती दिसायला हवा. हसते हसते प्रत्येक टीमनं अभिमानानं हा लोगो आपल्या जर्सीवरती प्रिंट केलाय. त्या सगळ्या टीमचं मी कमिटीच्या तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो की या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा लोगो तुमच्या ऑफिशियल गावच्या जर्सीवरती ठेवलात आणि त्यानंतर तुमचा अभिमान दिसून आला. थँक्यू सो मच ऑल दी टीम्स. गोलंदाजीसाठी दाखल होईल सौरभ, नवीन बॅट्समन. सौरभ गोलंदाजीसाठी. लॉफ केलाय. मंगेशनं सौरभचं स्वागत केलंय. आइए सौरभ, 6 से करेंगे आपका स्वागत, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि या मॅच मध्ये मंगेशनं सांगितलंय सोनवडे टीम ही टीम सहजासहजी मॅच सोडण्यासाठी तयार नाहीये. जोपर्यंत मंगेश उभा आहे तोपर्यंत अडखळ्यांना 2 हात करण्यासाठी तो सज्ज आहे आणि अडखळ्यांना पाहून मागे फिरेल हे सोनवडे टीमचं मंगेश नाव नाही. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ लॉफ्ट. 9 धावसंख्या.
या षटकारानं आत्मविश्वास दिसून आला मंगेशचा. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव, लॉंग ऑफला खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकाच धावेचा प्रयत्न, एकच सिंगल धाव घेतली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी थोडीशी पुढे जाईल, 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ स्कोर कार्ड. दहा धाव संख्या. गती परिवर्तन, लॉफ केला जातोय. लॉंग ऑनला कोणती चुकी केली जात नाहीये. अप्रतिम कॅच पकडली जाते. प्रेमला माघारी जावं लागतंय. योगेश न्यू बॅट्समन. न्यू बॅटर योगेश दाखल झाला आता फलंदाजीसाठी. मंगेशला या मॅच मध्ये पूर्णपणे जी जान लगा के खेलना पडेगा. माहिती आहे त्याला मॅच संपली नाहीये, मॅच 50-50% आहे हातामध्ये, पण स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्यासाठी कोणती युक्ती लावावी लागेल. हाही फटका खेळत असताना अगदी मनगटाच्या साह्यानं फ्लिक केलं चेंडूला मिडला डीप मधून. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 4 चेंडूचा खेळ झाला, 11 धावा. कुणाल जर पाहिलं तर येणारे चेंडू तब्बल 8 चेंडू आहेत आणि 31 धावा हव्यात. 8 चेंडू 31. कुणाला जोडलाय कुणाल मात्रे ओमसा MTCच्या माध्यमातून. मगाशी उल्लेख केला की 79,000 पेक्षा जास्त सबस्क्राईब झालेत. थोड्या दिवसामध्ये 1 लाख सबस्क्राईब हे ओमसा MTCचे पूर्ण होतील आणि त्या आनंदामध्ये आपण सगळे सहभागी असू. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा सहभाग त्या आनंदामध्ये असेल. 5 चेंडू, 1 to go. 1 चेंडू आता बाकी आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. आता शेवटची ओव्हर असेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जेमतेम कुणाल पाहिलं तर 30 धावेची गरज आहे. 6 चेंडू 30 धावा अशी समीकरण असेल. यानंतर टीम लगेच तयार राहा. कराटे संघ तुम्ही टॉस जिंकला तर यानंतर लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हा. संपूर्ण टीम आपली स्क्वॉड तयार करा, टीम मीटिंग करून घ्या आणि जशी मॅच समाप्त होईल तशी कराटे संघ मैदानामध्ये दाखल होईल. वॉर्मअप करून घ्या. शतायू इन ॲक्शन दिसेल यानंतरच्या मॅचमध्ये, ज्यानं याच मैदानामध्ये कराटे गावाचं नाव खऱ्या अर्थानं प्रत्येकाला लक्षात ठेवण्यासाठी भाग पाडलं. तो शतायू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कॅप्टन 26 अतुल भालेकर अशी मॅच यानंतर बघायला भेटेल. विजय दाखल झालाय गोलंदाजीसाठी. टी शर्ट के नाम पे मत जाओ, वो भूल भुलैया है. मॅच पकडली आहे, पूर्णपणे मॅच पकडली आहे. थोडंसं जास्तच बाहेर कोणती हालचाल, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा त्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. यानंतर महत्त्वाची मॅच असेल कराटे विपक्ष वन साईड जिवाळा, त्यानंतर पानेरी विपक्ष जुळेवाडी अशी मॅच आहे. थोडंसं बाहेर ठेवलं, हाही चेंडू डॉट जाईल. अंपायर सांगतात यावी ती लाइन नहीं है, हम जरूर वाइट देंगे लेकिन अगर बॉल वाइट रहेगा तो. पाहिलं अंपायरकडं कोणती हालचाल पंचांची नाही. दोन्ही अंपायरनं खूप चांगल्या पद्धतीने यंदाच्या दोन्ही स्पर्धेमध्ये डिसिजन देऊन स्पर्धेला चांगल्या पद्धतीने वाव दिला. पण आलेले षटकार हे कितपत कामाचे असतील याचीही चर्चा आपण करणार आहोत. कारण की 3 चेंडू आता 22 धावेची गरज आहे.
20 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि 3 चेंडूमध्ये 22 धावा. जे षटकार चौकार सुरुवातीला हवे होते ते शेवटच्या क्षणाला आल्यानंतर तुमच्या टीमचं कर्ज कमी होईल. हाही लॉफ केला जातोय. मंगेश या मैच में जाते जाते टीम का कर्जा तो कम करके जाता हूं, मैं रुकाव तो लड़के जाता हूं, रड के नहीं, अशीच बॅटिंग करतोय. लढणाऱ्याला लढवया बोलतात. सोनवडे टीमचा हा लढवया आहे जो नेहमी लढत राहिला. मॅच 2 चेंडू आणि अगदी 16 वरती येऊन पोहोचली आहे. टीम बोलत असेल एखाद दुसरे षटकार पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आले असते तर, जर तरला नाहीये ना थाया. सोडून दिलाय. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये होते ऍड. 2 चेंडू आता तब्बल 15 धावा. सोनवडे टीमनं फाईट दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फायटिंग सोनवडे टीम झाली आहे ही. हाही लॉफ्ट केला जातोय. आता सोनवडे टीम काय बोलत असेल की या आधीच्या 2 ओव्हरमध्ये जर एखादा षटकार आला असता तर यासाठी प्रत्येक धाव प्रत्येक षटकार हा महत्वाचा मानला जातो. स्ट्राइक देखील नव्हती मंगेशकडे. उदयचाही प्रयत्न राहिला होता स्ट्राइक देण्यासाठी, तिथे ती स्ट्राइक घेतली नव्हती. तिथून विकेट आली, तिथे 2 डॉट आले. बऱ्याच गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या. लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर 8 धावानं पराभव झाले सोनवडे टीम. मात्र फाईट खूप चांगली दिली सोनवडे टीमनं. चांगला खेळ राहिला सोनवडे टीमचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजानं तब्बल 6 चेंडू